देशात जगाच्या पाठीवर असे जात नाही की ते 1.5 वर्ष असून थांबू शकत. एखाद्या समजा वावर आहे आणि तो लोकांचे रोजान जातोय असून तो 10 वर्ष 20 वर्ष नाही थांबू शकत. तशी आमची परिस्थिती आहे. असून सुद्धा तरी मराठा संयमात होता, आडमुठा नाहीये, म्हणून तुम्हाला 1.5 वर्षाचा वेळ दिलाय. सगळे सोयरेची अधिसूचनेची व्याख्या सुद्धा मी त्या वेळेस सांगितलेली, आजही तुम्हाला सांगतो. परंपरानुसार पिढ्याना पार लग्नाच्या सोयरीकी जुळत्या ते सोयरे, तर ते का घ्यायचे याच्या सुद्धा 3-4 पॅराग्राफ केलेले आहेत त्यांनी. आम्ही त्यांना सांगितलं होतं आमचे सांगितलेले शब्द घ्या, प्रत्येक वेळेस तुम्ही टाळताय ते शब्द घ्यायला, पुन्हा पुन्हा घोळ होईल. सगळे सोयरे का घ्यायचे? ज्याची कुणबी नोंद सापडली त्याचे सगळे सोयरे घ्यायचे. का? त्याची पोटजात उपजात म्हणून. याच्या अगोदर 180 जातीच्या आसपास होत्या, 10-20 मागं पुढे होतील आकडा. ज्यावेळेस 1967ला ओबीसीला आरक्षण दिलं गेलं, मुद्दाम फडणवीस साहेबांना या विशेष महत्वाच्या प्रेसमधून सांगतोय हा विषय, कारण आता आंदोलन खूप पुढे गेलंय. आता निघण्याच्या तयारीत म्हणून शेवटचं सांगतो. आणखीन तुमच्या हातात 2 दिवस आहेत म्हणून सांगतोय. आणि ही प्रेसच्या माध्यमातून, या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून तुम्ही ऐकावं. तुम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले मराठी वेठीस धरू नये, कारण तुम्ही सरकार आहेत आणि सरकारने राज्य अस्थिर करू नये. ह्यो राज्याच्या प्रमुखाला अधिकार नाहीये राज्य अस्थिर करायचं. खरं असून सुद्धा सरकार जर आडमुठ्याच्या भूमिकेत जाणार असलं तर ही देशासाठी आणि राज्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. मराठ्याचा असून देत नाहीत म्हणल्याच्या नंतर आडमुठा आता मराठा नाही तर सरकार आहे. हे का सांगतोय? ज्याची कुणबी नोंद निघाली त्याचे सगळे सोयरे म्हणजे कोण? त्याची पोटजात उपजात म्हणून घ्या. का? याच्या अगोदर ज्यावेळेस 1967ला 180 जाती होत्या, त्यावेळेस ज्या जाती होत्या ओबीसीच्या घातलेल्या त्यांचे सगळे सोयरे तुम्ही आरक्षणात घेतलेले. ते सगळे सोयरेच आहेत आमच्या भाषात. त्याला फक्त तुम्ही कायदेशीर नाव चेंज केलेत. ते पण सांगतो काय चेंज केलेत तुम्ही त्यांच्या सगळ्या सोयऱ्याला. पहिल्यांदा 180 जाती होत्या, आता 350-400 झाल्यात. हे सगळे सोयरे आत घेतले तुम्ही सोयीनुसार, फक्त त्यांचं नाव बदलिलं. त्यांना सगळ्या सोयऱ्याला नाव काय दिलं? पोटजात उपजात. सरकारी शब्द जोडला त्याच्याबरोबर, फक्त सगळे सोयरे शब्दाने वापरला त्यांनी त्यावेळेस. पोटजात उपजात म्हणले ज्याचे ओबीसी जात आरक्षणात घेतली, उदाहरणार्थ माळी समाज, उदाहरणार्थ पण एका जातीवर नाही बोलत, एक घेतली 5-7 जाती आहेत म्हणले घाला सोयरे आपले सगळे त्याच्यात. पण सोयरे घालता येत नाहीत ना, मग का? पोटजात उपजात म्हणा ना, तत्सम जात म्हणा, टाका घालून, झाल्या 350-400 जाती. तसं ज्याची कुणबी नोंद सापडली, मग मराठीचे पोटजात कुणबी होत नाही का फडणवीस साहेब? आमचे सगळे सोयरे, कारण त्या कुणबीचा आमचा व्यवसाय एकच आहे. कुणबी म्हणजे शेतकरी, त्याचा व्यवसाय शेती, आमचा व्यवसाय शेती. आरक्षण हे शेती व्यवसायावर दिलेलं आहे किंवा व्यवसायावर दिलेलं आहे. ज्याला ज्याला दिलं त्याला त्याला व्यवसायानुसार दिलेलं आहे. मी एकदा गिरीश महाजन साहेबाला, फडणवीस साहेब तुम्हाला विशेष करून सांगतो, कारण म्हणून मी महत्वाची पत्रकार परिषद बोलवली. मला एकदा सगळं काय ते बोलायचंय, मला उद्यापासून बोलायचंच नाही. आता चर्चा फिरच्या बंद होणार आहेत म्हणून गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं त्यावेळेस. आम्ही त्यांना विचारलं, बाबा पश्चिम महाराष्ट्रात आमचे नाते आहेत मराठवाड्याचे, मराठवाड्याचे नाते विदर्भात आहेत, त्यांना आरक्षण आहे विदर्भात, आम्हाला कमवून नाही. ते म्हणले त्यांचा व्यवसाय शेती. आणि म्हणलं मग आम्ही काय वाटके आणतो का इकडं? आमच्याकडे काय समुद्र आहे काय? आमचा व्यवसाय शेतीचे, निकष सगळे जुळत आहेत. त्यांचे आमचे रुटीबिटी व्यवहार आहे, परंपरा आहे, धर्माची आहे, संस्कृतीची आहे, रुटीबिटी व्यवहाराची आहे, सणावारांची आहे, उत्सवाची आहे, व्यवसायाची आहे. आमचं त्यांचं सगळं साम्य आहे, तत्सम आहेत आम्ही. त्यांच्यासारखेच आहेत, तत्सम म्हणजे तसेच आहेत आम्ही. तत्समचा अर्थ त्यांनी सरकारनं त्यांच्या शब्दकोशात, केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या शब्दकोशात तो शब्द घातलाय तत्सम. त्यांनी तोच नाही पण तसा. आपण सारखे दिसत नाहीत, मग त्याचा व्यवसाय ते म्हणले. बागवान म्हणले शेती करतो, बागायती करतो. माळी बी म्हणले बागायती करतो. लगेच माळीनी म्हणजे येवल्याच्या त्या गचपाण्यानी त्यांनी लगेच सांगितलं आमचा व्यवसाय म्हणले बागायती आहे, आम्ही शेती करतो. बागवान घाला म्हणले आमचाच भाऊ आहे. सत्य सांगायला हा घातले बागवान. का? व्यवसाय सारखा आहे ना.
माळ्याचा व्यवसाय बागायती करणं आहे, मग त्याचा बागायतीचे किंवा